पावसाळ्यामध्ये इडलीचं पीठ कसं बनवायचं आजच्या व्हिडिओमध्ये ते बघत आहोत। इडलीचं पीठ बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी आता हा जुना तांदूळ घेतलेला आहे। 3 ग्लास तांदळासाठी 1 ग्लास, त्याच ग्लासाने 1 ग्लास उडदाची सफेद डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मेथी टाकलेली आहे। आता हे तिन्ही मी एकाच पातेल्यामध्ये भिजत घातलेलं आहे 2-3 पाण्याने धुवून। आता हे 5 ते 6 तास झालेले आहे आणि हे तांदूळ डाळ मेथी भिजलेले आहे। आता छोटं मिक्सरचं भांडं घेऊन याच्यात ना एकदम आता हे वाटून काढायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकून, जास्त पाणीही नाही पातळही नाही, थोडं थोडं पाणी टाकून एकदम चिकन असं वाटायचं आहे, अजिबात कणी ठेवायची नाही आहे। आता आहे ना हे वाटलेलं आहे आणि मी आता पातेलं घेतलेलं आहे। पातेलं मोठं आता घेतानीच ना मोठं पातेलं घ्यायचं आहे आणि आता याच्यात अशी एक वस्तू टाकतो आहे पिठामध्ये की त्याने आपलं पीठ एकदम मस्त इतकं फुलून येतं। आता निम्मं पातेलं पीठ आहे ना हे, आता हे सगळं दळून झालेलं आहे आणि निम्मंच पातेलं आहे। आता मी हाताने ना जवळजवळ 2 ते 3 मिनटं वाटल्यानंतर हे पीठ असं फेटून घेतलेलं आहे एकाच साईडनी। 2-3 मिनटं चांगलं फेटलेलं आहे। आता याच्यात ती कोणती वस्तू टाकायची की ज्याचं आपलं पीठ आपलं पावसाळ्यात सुद्धा एकदम छान असं फुलतं। आता ते म्हणजे याच्यामध्ये 4 ते 5 मिरच्या टाकलेल्या आहे आणि त्या अशाच टाकायच्या, पिठामध्ये याला घुसवायच्या नाही, फक्त अशाच वरती ठेवून द्यायच्या आणि हे पीठ झाकून ठेवायचं। हे बघा निम्मं पातेलं पीठ होतं आणि इतकं छान असं फुलून आलेलं आहे पीठ, एकदम हलकं फुलकं इडलीचं पीठ झालेलं आहे। फक्त एक वस्तू टाकली आणि इतकं छान हे पीठ झालेलं आहे। बघा चमच्याने पण मी हलवते, एवढं मस्त असं हे पीठ झालेलं आहे। आता या मिरच्या ज्या आहे ना त्या काढून घेते। आता ह्याचं आपण चटणी बनवायची इडलीसोबत ना, त्यामध्ये टाकून देऊ। एवढं छान पीठ झालेलं होतं, इतकं छान असं पीठ झालेलं आहे। मी चमच्याने असं बाजूला केलं म्हणजे निम्मं पातेलं पीठ होतं तर ते फुलून असं, त्याच्यासाठी आधीच घेताना मोठं पातेलं घेतलेलं आहे। बघा असं पीठ झालेलं आहे इडलीचं। आता याच्यामध्ये ना सोडा काहीच टाकायचं नाही, एकदम हलक्या घशामध्ये गुत्त। काही वेळेस इडल्या काय होतं घशामध्ये गुतत्या, अजिबातही घशात गुतणार नाही अशा या इडल्या झालेल्या आहे। आता मी पुन्हा हे पीठ ना इडल्या बनवायच्या मीठ टाकून 1-2दा या फेटून घेतलेलं आहे पीठ। आता 1-2 मिनटं मी पुन्हा हे पीठ फेटून घेतलेलं आहे इडली बनवायच्या आधी। आता हे इडलीचे स्टँड घेतलेले आहे आणि एक थेंब, फक्त एक थेंब तेल मी या सगळ्या स्टँडमध्ये टाकलेलं आहे आणि तेल सगळं इडलीला स्टँडला लावून घेतलेलं आहे। आता तेल न लावताही आपलं पीठ एवढं छान झालेलं आहे ना, तेल न लावताही इडल्या एकदम पटकन आणि झटपट अशा निघत्या। आता थोडंच पीठ घेतलेलं आहे मी, याच्यात अजिबात पाणीही न टाकलं आणि सोडाही न टाकला, फक्त मीठ टाकलं आणि 1-2 मिनटं पुन्हा एकदा हे पीठ जे आहे ना ते फेटून घेतलेलं आहे। बघा टाकतानीच लक्षात येते की आपलं पीठ किती छान झालेलं आहे इडलीचं पावसाळ्यात सुद्धा। आता इडलीच्या भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आधीच, म्हणजे पाण्याला ज्यावेळेस उकळी आली ना त्यावेळेस हे स्टँड या इडलीच्या भांड्यात ठेवले की मस्त अशा ह्या इडल्या होत्या आणि त्याला लगेच वाफ लागल्या जाती, त्याची दामटी होत नाही आणि त्या घशातही गुतल्या जात नाही। 1-2 टिप्स आहे साध्या सोप्या, त्या अशा इडली बनवताना लक्षात ठेवलं की आपली इडली जी आहे ना साऊथ इंडियन मध्ये जशी बनवत्या एकदम मऊसूत कापसासारखी, अजिबात घशात न गुतत अशी। आता हे इडली आता या इडल्यांना फक्त 10 मिनटं स्टीम द्यायची आहे, जास्त वेळ नाही, फक्त 10 मिनटं। 10 मिनटाच्या पुढंही नाही आणि आतमध्येही नाही। ही एकदम महत्त्वाची अशी टिप्स आहे इडली बनवताना। आता इकडं सांबार बनवते, लगेचच फोडणी दिलेली आहे। फोडणी दिली, थोड्याशा लाल मिरच्या टाकल्या, कांदा कापून घेतला तर तो टाकला। आता कांदामध्ये थोडंसं मीठ टाकलं म्हणजे कांदा पटकन असा शिजला जातो। आता एकदम इन्स्टंट असं सांबार बनवतोय। आता
मला भाज्या शिजवून नाही घेतल्या. मी काय केलं, वांगं कापलं, बटाटा कापला, शेवगाही कापला. एकच शेवगा होता आणि ते आता याच्यामध्ये ना शिजून घ्यायचं वाफेमध्ये. आता इडलीचे जे स्टँड आहे ना ते थोड्या वेळ मी थंड व्हायला ठेवलेलं आहे, कारण लगेच काढलं का मी इडल्या तुटण्याची शक्यता असते. बघा इतकं पटकन अशी झटपट, इतकी मऊ लुसलुशीत, कापसापेक्षाही मऊ लुसलुशीत अशी इडली झाली होती, सोडा न टाकता. आता ह्या सगळ्या ज्या इडल्या आहे ना थोडंसं असं थंड होऊन दिलं आणि मग ह्या इडल्या काढून घेतल्या. हे बघा स्टँडला सुद्धा अजिबात नाही आणि एवढ्या छान अशा ह्या इडल्या झालेल्या आहे. आता इडल्या काढून घेते. आता इकडे बटाटा आणि वांगं शिजायला टाकलं होतं वाफेमध्ये, ते शिजलं. आता इकडं काय केलं आहे मी, ही टॉमॅटोची पेस्ट टाकली याच्यात, वांगं बटाटा कांद्यामध्ये, आणि आलं लसूण टाकलेलं आहे, आलं लसणाची पेस्ट, एक मिरची टाकली होती. हे बघा आता चटणी झाली होती ना, मग इकडं लगेच खायला पण चालू केलं. मुलांच्या आवडीच्या म्हणजे इडल्या सगळ्यात जास्त आवडत्या. दोन्ही एकाच वेळेस चालू होतं, इडल्याही इकडं चालू होत्या आणि सांबर, हळद टाकली, लाल तिखट टाकली. आता हे पुन्हा एकदा लाल तिखट कच्चापणा जाऊस्तव सगळ्या भाज्यांमध्ये ना शिजून घेतल्या. इकडं डाळी घेतल्या, चणा डाळ घेतली होती, मुगाची डाळ घेतली होती, मसूरची डाळ, 2-3 डाळी शिजवून ठेवल्या त्या हळद आणि हिंग टाकून. आता इकडं शिवची मध्येच लुडबुड चालू आहे. शिव पण इडल्या स्टँडमध्ये ना इडल्याचं पीठ टाकतो आहे, म्हणजे मला मदत होती थोडीशी त्याची. मी पहिल्या ज्या होतं ना पहिली बॅच ती मी केली आणि नंतरच्या सगळ्या इडल्या अशा शिवनी टाकलेल्या आहे. इडलीच्या स्टँडमध्ये पीठ टाकलेलं आहे आणि एकदम छान असं टाकलेलं आहे, जास्त कमी नाही, कोणत्या स्टँडमध्ये कमी नाही आणि जास्तही नाही, असं पीठ टाकलेलं आहे त्याने. आता इकडं ह्याच्यामध्ये सांबार मसाला टाकायचा बाकी होता ना, मग तो पण मी टाकून घेतला. आता हे सगळे मसाल्यांनी छान तेल सोडलेलं आहे. आता मी या शिजलेल्या डाळी याच्यामध्ये टाकते. आणि आता ही चिंच घेतली होती, चिंचेचा कोळ तोही टाकला आणि थोडासा गुळाचा खडा. आता सांबार उकळायला ठेवते. मी काय याला तडका बिडका दिला नाही, एकदम सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने इडल्याही झाल्या. चटणीही केली होती, कढीपत्त्याची चटणी, आणि एकदम चविष्ट अशी. आता इडली म्हटलं की भांडे पडतात, एवढे असे भांडे पडलेले होते. मग सगळे भांडे घासले, गॅस वाटा सगळं स्वच्छ केला. हो इतके